Hi students. In yesterday's lecture we have seen the Kirchhoff's current law and Kirchhoff's voltage law. These are the two tools. हे जे काय हे दोन टूल्स आहेत पहा लक्षात घ्या. कशासाठीचे तर these are the two tools to find out the current in any particular section or we can say that काय सांगा लूप. कुठल्याही लूप मधून किंवा कुठल्याही रेजिस्टरच्या अक्रॉस किती करंट वाहतो हे काढण्यासाठीचे हे दोन टूल्स आपल्याजवळ आहेत. तर these are the tools. आपण काय करतो की we have seen the काय सांगा रेजिस्टन्सेस इन सिरीज आणि रेजिस्टन्सेस इन पॅरलल. आपण रेजिस्टन्सेस इन सिरीज पाहिलेत, रेजिस्टन्स पॅरलल मध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. परंतु सिरीज आणि पॅरलल वर सो मेनी लिमिटेशन्स, कारण कॉम्प्लिकेटेड सर्किट जर आलं तर त्या ठिकाणी आपण ते रेजिस्टन्सेस आणि सिरीज अँड रेजिस्टन्सेस काय सांगा पॅरलल या कन्सेप्ट वापरण्यावर मर्यादा येते. या कन्सेप्ट वापरण्यावर काय होते मर्यादा येते आणि त्यामुळे काय किर्चॉफ हॅज गिवन द टू टूल्स. मग आता ह्याच्यामध्ये आपण मी लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्सचा करंट लॉ काय सांगतो पहा लक्षात घ्या की द अल्जेब्रिक सम of all currents, the algebraic sum of all currents at a particular junction in the electrical circuit. इलेक्ट्रिकल सर्किट मधल्या कुठल्याही पर्टिक्युलर जंक्शनला असणाऱ्या सगळ्या करंटची सम जी असते इट इज काय सांगा झिरो. म्हणजे आपण हा जो लॉ होता किर्चॉफ्स करंट लॉ इट इज नथिंग बट द काय सांगा समेशन ऑफ I n इज इक्वल टू काय सांगा 0, I इज इक्वल टू काय सांगा और n इज इक्वल टू 1 टू n, n इज इक्वल टू 1 टू काय सांगा n. तर दिस इज द काय सांगा किर्चॉफ्स करंट लॉ. हा लॉ वापरता आपण साइन कन्व्हेन्शन्स काय पाहिले, द करंट्स कमिंग टुवर्ड द जंक्शन, द करंट्स काय सांगा हियर इट इज अ जंक्शन, करंट्स कमिंग टुवर्ड द जंक्शन दे आर टेकन पॉझिटिव्ह अँड करंट्स गोइंग अवे फ्रॉम द जंक्शन, आणि जे करंट काय होतात जंक्शन कडून लांब जातात, करंट्स गोइंग अवे फ्रॉम द काय सांगा जंक्शन दे आर टेकन एज काय सांगा निगेटिव्ह. मग आता गृहीत धरा की हा जो करंट आहे हा I4, हा I5 आणि हा काय सांगा I6, आणि हा जो करंट आहे पहा लक्षात घ्या हियर इट इज काय सांगा I1, I2 आणि I3. मग काय सांगतो हा लॉ, तर I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू काय सांगा I4 प्लस I5 प्लस I6, I4 प्लस I5 प्लस काय सांगा I6. कमिंग करंट्स कमिंग टुवर्ड्स द जंक्शन आर एक्झॅक्टली इक्वल टू करंट गोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. अशा प्रकारचा हा लॉ सांगतो. किंवा आपण आणखी मोर कन्व्हिनियंटली असं पण लिहू शकतो पहा लक्षात I1 प्लस I2 प्लस काय सांगा I3, राईट. ठीक आहे, I1 प्लस I2 प्लस काय सांगा I3 आणि त्या ठिकाणी पहा लक्षात घ्या मायनस I4 मायनस I5 मायनस I6 इज इक्वल टू काय सांगा 0. म्हणजे साइन कन्व्हेन्शन काय सांगतं, करंट्स कमिंग टुवर्ड द जंक्शन आर टेकन एज पॉझिटिव्ह अँड करंट्स गोइंग अवे फ्रॉम द जंक्शन आर टेकन एज काय सांगा निगेटिव्ह. म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3 दे आर टेकन पॉझिटिव्ह अँड I4 I5 आणि I6 दे आर टेकन एज काय सांगा निगेटिव्ह, आणि त्याची सम जी आहे ती 0. म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स at a particular junction in the electrical circuit is काय सांगा 0. अशा प्रकारचा तो लॉ आपण पाहिला. इट कॅन बी रिटन लाईक दिस वन, इट कॅन बी रिटन लाईक दिस वन और दिस वन. तर अशा पद्धतीने आपण तो किर्चॉफ्स जंक्शन लॉ और इट इज आल्सो कॉल्ड एज किर्चॉफ्स करंट लॉ वापरू शकतो. ठीक आहे, हे आपण त्या ठिकाणी ट्राय केलं. साइन कन्व्हेन्शन नीट लक्षात ठेवा. करंट्स अराइव्हिंग टू द जंक्शन आर टेकन एज पॉझिटिव्ह अँड करंट्स गोइंग अवे फ्रॉम द जंक्शन आर टेकन एज काय सांगा निगेटिव्ह. हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं. नंतर आपण काय पाहिलं, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ पाहिला. तो मी थोडक्यात रिकॉल करतो आता तुम्हाला. थोडक्यात व्होल्टेज लॉ काय सांगतो पहा लक्षात. व्होल्टेज लॉ असं सांगतो पहा लक्षात घ्या, दी अल्जेब्रिक सम ऑफ काय सांगा ऑल द पोटेन्शियल्स. पहा लक्षात घ्या अल्जेब्रिक सम ऑफ काय सांगा ऑल पोटेन्शियल्स अँड द अल्जेब्रिक सम ऑफ काय सांगा ऑल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन द क्लोज्ड लूप. पहा लक्षात घ्या क्लोज्ड लूप मध्ये असणाऱ्या सगळे पोटेन्शियल डिफरन्स आहे अल्जेब्रिक सम आणि काय सांगा सगळ्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचे अल्जेब्रिक सम यांची जी सम असते इट इज इक्वल टू काय सांगा 0. लक्षात घ्या इन द क्लोज लूप ऑफ काय इलेक्ट्रिक सर्किट मध्ये द अल्जेब्रिक सम काय सांगा ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड द ईएमएफ्स इन दॅट काय सांगा क्लोज लूप मध्ये असणारे ईएमएफ ची आणि पोटेन्शियल डिफरन्स अल्जेब्रिक सम जी असते ती किती असते सांगा 0 असते. हे आपण त्या ठिकाणी ह्या सेकंड लॉ मध्ये पाहिले, त्याला आपण किर्चॉफ्स काय सांगा व्होल्टेज लॉ असं म्हटलं होतं. तर किर्चॉफचा व्होल्टेज लॉ सुद्धा आपण पाहिला. त्याच्यामध्ये जे साइन कन्व्हेन्शन्स होते ते मी थोडेसे तुम्हाला परत सांगतो पाहिलं लक्षात. साइन कन्व्हेन्शन्स लक्ष द्या, साइन कन्व्हेन्शन्स which sign conventions are used for this काय सांगा लॉ. हा लॉ वापरण्यासाठी कुठले साइन कन्व्हेन्शन्स आपण वापरतो, तर चला पहिलं जे होतं पहा साइन कन्व्हेन्शन फॉर साइन कन्व्हेन्शन्स फॉर पोटेन्शियल डिफरन्स. पहा लक्षात पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे I आणि R यांच्या प्रॉडक्टला V म्हणतात, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सर्वांना. ठीक आहे, तर V इज इक्वल टू I इंटू R आणि V इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्सचं साइन देताना कुठल्या काळजी घ्यायच्या, कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायच्या, कुठल्या रूल्स वापरायचे, ते दोन रूल मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पहा लक्षात घ्या पहिला जो रूल आहे पहा लक्षात घ्या परंतु काय सांगा फर्स्ट रूल फॉर द काय सांगा साइन कन्व्हेन्शन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पहा पहिला रूल असा आहे की इफ द
द करंट किंवा इफ द लूप इज ट्रेस्ड, इफ द काय सांगा लूप इज ट्रेस्ड in the direction of current flowing through a resistor, then the potential difference along that resistor is taken negative. पाहता लक्षात काय सांगितलंय, इफ द लूप इज ट्रेस इन द काय सांगा डायरेक्शन ऑफ करंट, इफ द लूप इज काय सांगा ट्रेस इन द डायरेक्शन ऑफ काय सांगा करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टर, रेजिस्टर वरून जो करंट वाहतो त्या करंटच्या डायरेक्शनने जर लूप आपण ट्रेस केला असेल, इफ द लूप्स डायरेक्शन ऑफ लूप अँड डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द रेजिस्टर इज सेम, करंटचं डायरेक्शन आणि लूपच्या ट्रेसिंगचं डायरेक्शन जर सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स त्या रेजिस्टरच्या अक्रॉस तो कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, एक एक्झाम्पल या ठिकाणी येणार आहे. आता त्या एक्झाम्पल मध्ये हे सगळं एक्सप्लेन होणार आहे. आता आपण पहिला रूल्स या ठिकाणी लिहितो. सेकंड रूल जो होता लक्षात, इफ द लूप इज ट्रेस्ड, इफ द लूप इज काय सांगा ट्रेस इन द डायरेक्शन किंवा इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ करंट, इन द ऑपोजिट डायरेक्शन of current flowing through a resistor, then potential difference along that resistor, is taken positive. नीट लक्षात घ्या. These are the two rules used for the sign convention of potential difference. तर potential difference साइन कन्व्हेन्शन साठी हे दोन रूल्स आपल्याला वापरावे लागतात, हे लक्षात राहू द्या. आता आपण पुढचा टॉपिक जो चेकआउट करायला चाललोय ते काय सांगा, साइन कन्व्हेन्शन्स फॉर काय सांगा पहा. सेकंड जो आहे त्याला मी या ठिकाणी लिहितो साइन कन्व्हेन्शन्स नॉट यूज्ड फॉर ईएमएफ. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पॉझिटिव्ह कधी घ्यायचा आणि निगेटिव्ह कधी घ्यायचा, कुठल्याही सर्किट मध्ये किरचॉफचा व्होल्टेज लॉ वापरताना पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह कधी घ्यायचं निगेटिव्ह कधी घ्यायचं त्यासाठी हे दोन रूल्स आहेत. आणि ईएमएफ पण आपल्याला घ्यायचं आहे. पहा, समेशन ऑफ ईएमएफ सुद्धा आपल्याला घ्यायचे. ईएमएफ पॉझिटिव्ह कधी घ्यायचा आणि निगेटिव्ह कधी घ्यायचा त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रूल वापरावे लागणार आहेत. मग त्या ठिकाणी पहा मी ते दोन रूल परत एकदा या ठिकाणी लिहितो. तर फर्स्ट रूल इज दॅट, पहा लक्षात घ्या, इफ पहा द लूप इज ट्रेस्ड, लूप इज काय सांगा ट्रेस फ्रॉम negative terminal to positive terminal, loop is traced from काय सांगा negative terminal to काय सांगा positive terminal inside the source, then EMF is taken positive. अशा वेळेला EMF काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. पहा लक्षात घ्या, निगेटिव्ह टू मी एक्सप्लेन करेल तुम्हाला नीट आत्ताच फक्त लक्षात ठेवा. आणि सेकंड असं होतं पहा लक्षात, इफ द लूप इज ट्रेस्ड, इफ द लूप इज काय सांगा ट्रेस फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल inside the source, then EMF is taken negative. पहा आता लक्ष द्या, हे तर 2 आणि 2 4 रूल्स मी या ठिकाणी लिहिले आहेत. मी तुम्हाला त्या रूल्सच्या आधारे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना केअरफुली सगळ्यांनी पहा की हाऊ दिस रूल्स आर यूज. हे साइन कन्व्हेन्शनचे रूल्स जे आहेत ते कसे वापरले गेलेत नीट लक्षात घ्या. हाऊ टू सॉल्व्ह, हाऊ टू अप्लाय द किरचॉफ्स लॉ इन द पर्टिक्युलर एक्झाम्पल इन ऑर्डर टू फाइंड आउट द काय सांगा इलेक्ट्रिक करंट्स इन द डिफरंट पार्ट्स ऑफ द काय सांगा सर्किटच्या वेगवेगळ्या भागांमध्ये इलेक्ट्रिक करंट कसे फाइंड आउट करायचे त्यासाठी आपण किरचॉफचा लॉ वापर करणार आहे. त्यासाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतले. आता वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल ऑफ दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. लक्ष द्या, पहा मी एक एक्झाम्पल फळ्यावर लिहिले, त्या एक्झाम्पलकडे सर्वांनी लक्ष द्या. हा किरचॉफचा पहिला लॉ होता, तो किरचॉफचा सेकंड लॉ होता. लक्षात राहू द्या. चला आता मला एक एक्झाम्पल कडे जायचं, नीट लक्षात द्या सर्वांनी. ठीक आहे, वी आर गोइंग टू सी द काय एक्झाम्पल. टू सोर्सेस ऑफ 7 व्होल्ट अँड 13 व्होल्ट
आर इंटरनल अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम अँड 2 ओम रेस्पेक्टिव्हली. दोन सोर्सेस आहे, एक 7 व्होल्टचा आणि दुसरा 13 व्होल्टचा आहे. पालक्षात मी फिगर पहिल्यांदा ड्रॉ करतो. पालक्षात हिअर इट इज द फर्स्ट सोर्स. पालक्षात द्या हा किती व्होल्टचा आहे 7 व्होल्ट आणि काय सांगा 7 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 1 ओमचा 7 व्होल्ट 1 ओम. या ठिकाणी लिहितो 7 व्होल्ट 1 ओम. इथे लक्षात 7 व्होल्ट आणि काय सांगा 1 ओम. 7 व्होल्ट 1 ओम हा एक रेजिस्टर हा एक आहे. आणि दुसरा कुठला वापरलाय पालक्षात अँड अनदर वन इज नथिंग म्हटलं काय सांगा देयर इज अनदर सोर्स इज नथिंग म्हटलं काय सांगा हे. आता हा जो दुसरा सोर्स आहे त्याचे किती आहे सांगा 13 व्होल्ट आणि काय सांगा 2 ओम. मी या ठिकाणी मी लिहितो 13 व्होल्ट आणि काय सांगा 2 ओम. 13 व्होल्ट 2 ओम रिस्पेक्टिव्हली असे दोन सोर्सेस पालक्षात. टू सोर्सेस ऑफ 7 व्होल्ट and 13 व्होल्ट. 7 व्होल्ट आणि 13 व्होल्टचे दोन सोर्सेस मी त्या ठिकाणी घेतले. देयर इंटरनल रेजिस्टन्सेस आर 1 ओम and 2 ओम रिस्पेक्टिव्हली. त्यांचे इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम 2 ओम रिस्पेक्टिव्हली आहेत. आर कनेक्टेड इन पॅरलल. पहा हे दोघं जे आहेत हे कसे जोडले ते पॅरलल मध्ये जोडले. कुणाला पॅरलल मध्ये जोडले टू द रेजिस्टन्स ऑफ 12 ओम. पहा लक्षात घ्या एका रेजिस्टन्स मध्ये जोडले. किती ओमचा रेजिस्टन्स आहे 12 ओमचा रेजिस्टन्स आहे. पहा दे आर कनेक्टेड पॅरलल टू द रेजिस्टन्स ऑफ काय सांगा 12 ओम. फाइंड द करंट थ्रू ईच ब्रांच ऑफ द सर्किट. पहा लक्षात द्या तर या सर्किट मध्ये प्रत्येक ब्रांच मध्ये इथून किती करंट चाललाय इथून किती करंट चाललाय इथून किती करंट चाललाय व्हॉट एव्हर इट मे बी प्रत्येक ब्रांच मधून किती करंट चाललाय ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पहा लक्षात घ्या तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वी आर गोइंग टू यूज द किर्चॉफ्स लॉ. आपल्याला किर्चॉफ्स लॉ वापरायचे. मी तुम्हाला सांगितले किर्चॉफ्स लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल टू फाइंड आउट द काय सांगा करंट्स ऍट द काय सांगा डिफरंट पार्ट्स ऑफ द इलेक्ट्रिकल सर्किट. राइट ठीक आहे कंटिन्यूइंग द रेजिस्टर्स अँड ईएमएफ्स. राइट ठीक आहे. मग आता लक्ष द्या मी असं करतो पहा लक्षात द करंट फ्लोइंग थ्रू द काय सांगा फर्स्ट सोर्स. या पहिल्या सोर्स मधून जो करंट फ्लो होतोय त्याला मी काय म्हणणार पहा लक्षात इट इज कॉल्ड एज I1. त्याला मी I1 शब्द वापरतो पहा लक्षात. मग दिस करंट गोज हिअर. पहा लक्षात घ्या तो करंट काय होतो इकडे येतो. हिअर इट इज काय सांगा I1. दिस करंट आता ह्या सेकंड सोर्स मधून जो करंट चाललाय त्याला मी I2 शब्द वापरणार. पहा I2 नोटेशन वापरतो. राइट ठीक आहे. I1 and I2 comes here and here it is पहा लक्षात I1 and I2 gets added and from this part I1 plus काय सांगा I2. पहा लक्षात इकडून किती करंट आलाय I1 इकडे किती करंट आलाय I2. बोथ करंट रिचेस हिअर. दोन्ही करंट इथं आले ऍड झाले आणि ऍड झाल्यानंतर इकडे निघाले ते पहा लक्षात घ्या. राइट ठीक आहे I1 प्लस काय सांगा I2. दिस I1 प्लस I2 हा जो करंट येतो इकडे गेला. पहा लक्षात I1 प्लस काय सांगा I2 त्यातला I1 पार्ट जो येतो परत इकडे गेला. I1 पार्ट हे I1 गोज कंटिन्यूज हिअर अँड दिस सर्किट ॲज काय सांगा I1 करंट. तर त्या सर्वांना आता त्यातला I2 नावाचा जो पार्ट होता पहा लक्षात तो इकडे गेला. झालं तर कंप्लीट सर्किट नीट पहा. ते करंट I2 म्हणजे थोडक्यात ह्या टॉपापासून या टॉपापर्यंत किती करंट वाहतोय I2 करंट वाहतोय. इकडे I1 एवढा करंट आहे हा I2. नीट लक्षात घ्या मी करंट कसे डेव्हलप केले. फ्रॉम द फर्स्ट सोर्स लेट I1 बी द करंट इज फ्लोइंग. फ्रॉम द सेकंड सोर्स लेट द काय सांगा I2 इज द करंट इज फ्लोइंग. नीट लक्षात घ्या बरोबर ठीक आहे. पहिल्या सोर्स मधून I1 दुसऱ्या सोर्स मधून I2 हे दोन्ही करंट या ठिकाणी आल्यानंतर I1 आणि I2 एकत्र झाले. I1 आणि I2 इकडे किती निघाले सांगा I1 प्लस I2. टोटल करंट इज काय सांगा I1 प्लस I2 इकडे गेला. I1 प्लस I2 ह्या रेजिस्टर मधून इकडे गेला तर इथे गेला तर इथपर्यंत I1 प्लस I2 होता. आउट ऑफ दिस हे सर्किट मध्ये इकडे किती चालला I1 म्हणजे I1 परत इकडे जाणार आहे आणि I2 इकडे जाणार आहे. परत तिथे स्प्लिटिंग होणार आहे. इथे ऍडिशन झाली इथे स्प्लिटिंग झालं करंटचं लक्षात घ्या. इथे ऍडिशन झाले I1 प्लस I2 ची इथे काय स्प्लिट झाला I1 प्लस I2 I1 प्लस I2. कळतं सर्वांना. अशा रीतीने मी त्या ठिकाणी करंट्स लिहिले. मग मी काय केलं लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या लेट I1 विथ द करंट फ्लोइंग थ्रू द फर्स्ट सोर्स अँड I2 विथ द करंट फ्लोइंग थ्रू द सेकंड सोर्स. पहिल्या सोर्स मधून जाणाऱ्या करंटला मी I1 शब्द वापरले I1 नोटेशन वापरले. सेकंड सोर्स मधून जाणाऱ्या करंटला मी I2 एवढं नोटेशन वापरलेलं आहे. राइट ठीक आहे. आता मला हे जे काही लॉ आहेत त्याच्याकडे नीट बारकाईने लक्ष द्यायचे सर्वांनी. मी ते लॉ वापरणार आहेत सगळे पहा लक्षात घ्या. मी काय करतो पहिल्यांदा हे जे सर्किट आहे कोणतं वरच्या बाजूस हे सर्किट राइट ठीक आहे. त्या सर्किट मध्ये मी किर्चॉफ्स लॉ वापरणार. नीट लक्ष द्यावा काय सर्वांना ठीक आहे. मग आता पहा लक्षात पहिल्यांदा ह्या सर्किट मध्ये मी किर्चॉफ्स लॉ वापरतो. सर्किट कसं काढले नीट लक्षात घ्या. हाऊ आय हॅव ड्रॉन द काय सांगा मी सर्किट ह्या दिशेने ट्रेस केलेले आहे पहा लक्षात घ्या. आपण कसं ट्रेस करू शकतो. यू कॅन ट्रेस लाईक दिस वन ऑल्सो यू कॅन ट्रेस लाईक दिस वन ऑल्सो. कशा पद्धतीने तुम्ही सर्किट ट्रेस करा नो प्रॉब्लेम इज देयर. त्या ठिकाणी कुठली अडचण नाहीये राइट ठीक आहे. तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने सर्किट तुम्ही ट्रेस करू शकता. चला आता पहिलं जे सर्किट आहे ते ट्रेस केलं तर त्याला नाव देण्यासाठी मी काय करतो एक जरा वेळ करता याला नाव देतो A किंवा मी ब्लू पेनने नेम देतो लागले त्याला पहा लक्षात घ्या A B C D E F. पहा लक्षात A B C D E आणि काय सांगा F. These are the names I have given. एवढी सगळी नावं मी त्या ठिकाणी दिलेली आहेत पहा लक्षात घ्या. A B C D E आणि काय सांगा F. राइट ठीक आहे. आता मी सर्किट जे घेणार आहे ते कोणते घेणार आहे A F C B and A. मग पहा लक्षात इन क्लोज्ड लूप पहा लक्षात पहिलं कोणतं क्लोज लूप मी घेणार आहे पहा लक्षात क्लोज लूप A F
AFCB आणि काय सांगा परत एकदा A. नीट लक्षात घ्या मी कोणतं क्लोज लूप घेतलंय राईट. ठीक आहे AFCB आणि काय सांगा A. आय हॅव रिटन हे लाल अक्षर लाल शाईने मी ते दाखवलेले आहे पाल अक्षर रेडिंग हा. आता ह्याच्यामध्ये मला काय वापरायचंय समेशन ऑफ IR अँड समेशन ऑफ काय सांगा E इक्वल टू 0. समेशन ऑफ काय सांगा IR प्लस समेशन ऑफ काय सांगा E इज इक्वल टू काय सांगा 0. लक्षात घ्या E लिहितात किंवा आपल्या नवीन पुस्तकात आता त्याला एप्सिलॉन सिम्बॉल आलाय कधी कधी E वापरतो आपण जुन्या पुस्तकात E वापरतो तो सिम्बॉल. ठीक आहे चला समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E इक्वल टू काय सांगा 0. आपण त्याला किर्चॉफ्स लॉ आपण त्याला सांगा किर्चॉफ्स लॉ आहे व्होल्टेज लॉ राईट. ठीक आहे तर किर्चॉफचा व्होल्टेज लॉ मला वापरायचा नीट लक्ष द्या काही आता. मला सांगा की पहिल्यांदा या ठिकाणी हा जो सोर्स आहे या सोर्स मध्ये पहा लक्ष द्या या सोर्स मध्ये करंट कुठून कुठे वाहतोय हे पहा लूपचं डायरेक्शन नीट लक्षात घ्या नीट आता बारकाईने लक्ष द्या. लूप इज डायरेक्टेड फ्रॉम काय सांगा इन दिस वे. लूप कोणत्या दिशेने चाललाय या दिशेने चाललंय. लूप जर आणि करंट कुठे चाललंय पहा याच्यामध्ये करंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललंय पहा लक्षात घ्या. म्हणजे लूपचं ट्रेसिंग हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे लक्ष द्या. मग इकडे नीट लक्ष द्या इफ द लूप इज ट्रेस्ड if the loop is traced from negative terminal to the positive terminal inside the source. सोर्सच्या आतमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जर लूप ट्रेस करत असो आपण पहा लक्ष द्या सोर्सच्या आतमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे आपण काय करतोय सांगा लूप ट्रेस केले निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. तर सर्वांना आता पहा if the loop is traced from negative terminal to the positive terminal inside the source then EMF is taken काय सांगा पॉझिटिव्ह. हा EMF पॉझिटिव्ह यायचा तुम्हाला लक्ष द्या. लक्षात सर्वांच्या मी त्या ठिकाणी काय सांगा 7 EMF पहिले EMF घेतला मी लक्ष द्या EMF इज टेकन काय सांगा पॉझिटिव्ह. मग इथे ठीक आहे नीट लक्ष द्या 7. चला पुढे जाऊयात आता नीट लक्ष द्या. आता मी पुढे गेलो पालक्ष इकडे आलो या ठिकाणी पहा लक्ष द्या. या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला की लूपचं डायरेक्शन जे आहे ते इनसाइड द सोर्स पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. माहिती आहे सेकंड लॉ इफ द लूप इज ट्रेस्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल लूप जर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जर काढलं तर त्या ठिकाणी इनसाइड द सोर्स देन EMF इज टेकन काय सांगा निगेटिव्ह. मग आता मला सांगा इनसाइड द लूपच्या आतमध्ये जर विचार केला तर लूपचं डायरेक्शन जे आहे इनसाइड द काय सांगा सोर्स जर विचार केला तर लूपचं डायरेक्शन जे आहे ते पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आहे आणि हेच त्यामुळे हे वापरायचं पहा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देन EMF इज टेकन काय सांगा निगेटिव्ह. याचा EMF मात्र निगेटिव्ह यायचा. मग पहा 7 मायनस काय सांगा 13. पहा मी EMF घेतले बघा समेशन ऑफ EMF घेतले अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन. आता या ठिकाणी हे घेणार आहे मी पहा लक्ष द्या काय सांगा IR हे पोटेन्शियल डिफरन्स. आता मला सांगा हे जे काही सोर्स आहे याचा रेजिस्टन्स किती आहे सांगा 1 ओम आहे. किती आहे 1 ओम. तर 1 ओम नावाचा हा जो रेजिस्टन्स त्यातून किती करंट चाललाय तर I1 इज करंट फ्लोइंग थ्रू दिस सोर्स. पहा किती करंट चाललाय I1. आता मला सांगा नीट आता मला हा रूल वापरायचा कोणाचा पोटेन्शियल डिफरन्सचा. पहा इफ द लूप इज ट्रेस इन द डायरेक्शन ऑफ करंट लूप जर करंटच्या डायरेक्शनने ट्रेस केला असेल पहा लूपचं डायरेक्शन असं आहे करंटचं डायरेक्शन असं आहे. If the loop is traced in the direction of काय सांगा करंट नीट लक्षात घ्या if the loop is traced in the direction of काय सांगा करंट म्हणजे लूपचं डायरेक्शन आणि करंटचं डायरेक्शन कसं आहे सांगा सेम आहे. जर असं असेल then the potential difference along that resistor is taken as काय सांगा निगेटिव्ह. म्हणजे या रेजिस्टर हा जो 1 ओमचा रेजिस्टर आहे ना सोर्सचा त्याचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. मग पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र काय I * R R ची किंमत किती 1 आणि करंट किती चाललाय I1 म्हणजे याचा अर्थ काय सांगा तो कसा घेणार तुम्ही सांगा -1 इंटू काय सांगा I1 नीट लक्षात घ्या -1 इंटू I1 समजलं का सर्वांना -1 इंटू I1 मायनस कळालं सर्वांना. परत नीट लक्षात घ्या इफ द लूप इज ट्रेस इन द डायरेक्शन ऑफ करंट लूपचं डायरेक्शन आणि करंटचं डायरेक्शन जर सेम असेल तर तो जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्स जो आहे त्याच्या अक्रॉस असणारा PD निगेटिव्ह घ्यायचा आहे. देन द काय सांगा PD अक्रॉस काय सांगा रेजिस्टन्स इज टेकन एज काय सांगा निगेटिव्ह. लक्षात घ्या हे लक्षात घ्या रूल लक्षात ठेवा महत्त्वाचे पार्ट. ठीक आहे चला आता इथे जाऊया तो करंट असा इकडे आला. ठीक आहे आता मला सांगा करंट पहा लक्ष द्या लूपचं डायरेक्शन कसं आहे या दिशेने आणि करंट कुठे चाललाय इकडे चाललाय पहा लक्ष द्या. करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन आणि लूप इज ट्रेस इन दिस डायरेक्शन लक्षात घ्या या ठिकाणी. त्यामुळं हे जे काही रेजिस्टर आहे किती ओम रेजिस्टर आहे ह्या सोर्सचा 2 ओम मग त्याच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असणार सांगा आता पॉझिटिव्ह. परत इथे आहे का इफ द लूप इज ट्रेस इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट लूप जर करंटच्या विरुद्ध दिशेने असेल पहा लूप इन दिस वे आणि करंट इज इन दिस वे कळतं सर्वांना. लूप आणि करंट जर अपोजिट डायरेक्शन असतील तर द पोटेन्शियल डिफरन्स अलॉंग दॅट रेजिस्टर इज टेकन एज काय सांगा पॉझिटिव्ह. तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्यायचं मी +13 वर घ्यावं लागेल. सॉरी या ठिकाणी प्लस काय करावं लागेल सांगा हे तर आपण घेतलेलं आहे. सॉरी हे किती हे घ्यावं लागेल आपल्याला काय सांगा कसं घ्यावं लागेल कळालं तुम्हाला +2 इंटू काय सांगा I2 आणि इक्वल टू 0 नीट लक्षात घ्या. बरोबर समजलं सर्वांना काय केलंय पहा लक्षात घ्या.
पहिल्यांदा मी ईएमएफ चे रूल वापरून दाखवले तुम्हाला. ईएमएफ आलं लक्षात. लूपचं डायरेक्शन आणि इनसाइड द काय सांगा सोर्स. जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर चालला असेल लूपचं डायरेक्शन इनसाइड द सोर्स इज गोइंग फ्रॉम काय सांगा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, देन ईएमएफ इज टेकन पॉझिटिव्ह, तेव्हा 7 इज टेकन पॉझिटिव्ह. आता इथं जर पाहिलं लूपचं डायरेक्शन हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह नाही, काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं असेल तर आपण काय केलं सांगा इट इज टेकन एज -13. हे खालचे दोन रूल पहिले वापरले. आता मला काय करायचं इथं 1 ओमचा रेजिस्टन्स आणि इथं 2 ओमचा रेजिस्टन्स आहे. कळतं सर्वांना. या 1 ओमच्या रेजिस्टन्स मधून किती करंट चाललाय I1, मग त्याचा पोटेन्शियल डिफरन्स आला 1I1. किती आला 1I1. पण 1I1 ला चिन्ह कसं द्यायचं ते ठरवा. करंट आणि लूप जर सेम डायरेक्शन असेल पहा लूप इज ट्रेस इन द सेम डायरेक्शन ऑफ करंट, देन काय पोटेन्शियल डिफरन्स इज मायनस. मग याचा अर्थ -1I1. कळालं सर्वांना मायनस. आणि इथं चला आता लक्षात या सोर्सचा रेजिस्टन्स किती आहे 2 ओम. या सोर्सचा रेजिस्टन्स किती आहे सांगा 2 ओम आणि त्यातून किती करंट चाललाय I2 करंट इज फ्लोइंग राइट. ठीक आहे. मग आता मला सांगा करंटचं डायरेक्शन आणि लूपचं डायरेक्शन अपोजिट आहे. मग पहा इफ द लूप इज ट्रेस इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट, देन काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स कसा असतो पॉझिटिव्ह. मग ह्या रेजिस्टन्सचा हा जो काय सोर्स आहे त्याच्यावर किती पोटेन्शियल डिफरन्स आला 2 I2 V = IR. ह्या ची किंमत यायची मग 2I2 एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे. तो कसा घ्यायचा सांगा पॉझिटिव्ह घ्यायचा. का पॉझिटिव्ह घ्यायचा समजलं तुम्हाला. करंट अँड लूप आर इन द अपोजिट डायरेक्शन. लक्षात घ्या. मग आता हे जे काय हे नीट सॉल्व करतो पाहावे लक्षात घ्या. हे समजला रूल कसा वापरला मी. ठीक आहे. मग आता नीट लक्षात घ्या 7 - 13 किती राहतात -6 राइट. ठीक आहे. -I1 प्लस काय सांगा 2I2 = हाऊ मच 0. येते लक्षात. ठीक आहे. मग आता मी काय करणार आहे पहा लक्ष द्या I1 राइट. ठीक आहे. -2I2 = किती सांगा 6 असं आपल्याला ते लिहिता येईल. I1 and -2I2 काय सांगा I1 - 2I2. एक मिनिट थोडंसं आपण चेंज करू. I1 प्लस 2I2 = हाऊ मच 6 राइट. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन राइट आउट द काय सांगा फर्स्ट इक्वेशन. असं पहिलं इक्वेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. -I1 लक्षात घ्या -I1 प्लस 2I2 आणि 6 वॉज देअर बिकम्स काय सांगा +6. तर दिस इज इक्वेशन नंबर 1 which is applied by applying the Kirchhoff's law on the closed loop. काय सांगा AFCBA ह्याच्यावर आपण Kirchhoff's law वापरला. लक्षात घ्या AFCB आणि काय सांगा A. आता आपण हे घेणार लूप. लक्ष द्या कोणतं लूप घेणार आहे मी आता हे घेणार आहे. तुम्ही असं घेऊ शकता असं घेऊ शकता काय अडचण नाही. मी ते दुसरं लूप त्या ठिकाणी घेतोय. आता मी आता हे रूल खोडणार आहे तर मला जागा हवी आहे. लक्षात घ्या. पण ते लूप्स आहे त्या रूल्सच्या आधीन राहून राइट युजिंग दोज रूल्स वी आर गोइंग टू यूज काय सांगा Kirchhoff's second law in the another loop now. लक्ष द्या. आता हे लक्षात ठेवा रूल्स तुम्ही. पाहता लक्षात मी Kirchhoff's सेकंड लॉ वापरणार आहे. पाहता सेकंड लूप आपण ह्या लूप मध्ये जाणार आहे. आता कुठल्या लूप मध्ये चाललोय आता आपण या सेकंड लूप मध्ये. पहा लक्षात घ्या. तर ते जे लूप आहे ते मी कसं घेणार FEDCF. पहा या ठिकाणी लिहितो इन क्लोज लूप कोणतं आहे सांगा DCF. पहा लक्षात घ्या या क्लोज लूप मध्ये मी गेलो FEDC काय सांगा F राइट. ठीक आहे. काय दिसलं तुम्हाला या ठिकाणी. तर चला आपण त्या लूपचं आपण ट्रेसिंग करूया. पहा लक्षात हाऊ द लूप इज ट्रेस. हे पहा आय एम गोइंग टू ट्रेस इन दिस वे. मी या दिशेने ते लूप ट्रेस करतो. तुम्ही कसे ट्रेस करू शकता असं करू शकता त्याची काही अडचण नाही. पहा यू कॅन ट्रेस इन एनी वे. पहा मी या दिशेने ट्रेस केलं. आता मला काय माहिती आहे Kirchhoff's सेकंड लॉ. मी त्या ठिकाणी सेकंड लॉ वापरणार आहे. काय Kirchhoff's सेकंड लॉ समेशन ऑफ काय सांगा EMF प्लस समेशन ऑफ काय सांगा IR इज इक्वल टू 0. समेशन ऑफ EMF प्लस समेशन ऑफ IR इक्वल टू 0 असा प्रकारचा लॉ आहे. मग EMF किती आहे तर एकच EMF आहे. पहा लक्षात या सोर्स या लूप मध्ये किती एकच. किती EMF येतो 13 व्होल्टचा. मग तो 13 व्होल्ट प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा. 13 व्होल्ट इज प्लस और मायनस. तर काय सांगितलं इफ द लूप इज ट्रेस्ड फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह विद इन द सोर्सच्या आतमध्ये जर निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे लूपचं डायरेक्शन असेल तर त्या ठिकाणी काय करायचं सोर्स EMF इज टेकन पॉझिटिव्ह म्हणून 13 घ्यायचा प्लस. कसं घ्यायचं ना तुम्हाला +13 होणार. लक्षात घ्या 13 प्लस काय घेतलं लक्षात आलं. EMF चे रूल वापरा नीट लक्षात घ्या. इफ द लूप इज ट्रेस्ड विद इन द काय सांगा सोर्स फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन EMF इज टेकन पॉझिटिव्ह राइट. ठीक आहे. आता एकच EMF होता संपला विषय. आता हे घेऊयात आपण काय घेऊयात पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे IR. आता मला सांगा हा जो रेजिस्टन्स आहे किती आहे तो 12 ओमचा. त्यातून किती करंट चाललाय I1 प्लस I2. मग या रेजिस्टन्सचे अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आला 12 * I1 प्लस I2. 12 ब्रॅकेट मध्ये I1 प्लस I2. मग या ठिकाणी मी लिहितो 12 I1 प्लस काय सांगा I2. 12 I1 प्लस
I2 लक्षात घ्या. कळतं सर्वांना? 12I1 प्लस I2 आलं सर्वांच्या लक्षात. आता ते पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं. तर करंट इज काय सांगा, if the loop is traced in the same direction of current, इथं पोटेन्शियल डिफरन्स रूल वापरायचा बरं का. if the loop is traced in the same direction of current, then the काय सांगा पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन निगेटिव्ह. तर पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घेतात म्हणजे मायनस घ्यायचं. लक्षात घ्या. चालेल, हे लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्सला वेगळा रोल आहे आणि ईएमएफ ला वेगळा रोल आहे. चला पुढे जाऊया. आता इथं पण एक रेजिस्टन्स पाहिजे. किती ओमचा? 2 ओमचा. या सोर्सचा रेजिस्टन्स किती आहे? 2 ओम. त्यातून किती करंट चाललाय? I2. मग किती पोटेन्शियल डिफरन्स आलं? 2I2. किती आलं? 2I2 इज द पोटेन्शियल डिफरन्स, राईट? ठीक आहे. मग ते त्या ठिकाणी लिहितो 2I2 आणि इक्वल टू 0. पण आता 2I2 ला साइन कुठलं द्यायचं? चला परत एकदा. करंट कुठे चाललाय? ह्या दिशेने. लूप कसं चाललंय? त्याच दिशेने. म्हणजे करंट अँड लूप हॅज द सेम डायरेक्शन आणि इफ द करंट हॅज लूप हॅज सेम डायरेक्शन देन पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन निगेटिव्ह. तो कसा घ्यायचा आहे? निगेटिव्ह घ्यायचा आहे. नीट लक्षात ठेवा. हे 4 रूल जे मी सांगितले होते ना सुरुवातीला ते फार महत्त्वाचे आहेत. ते रूल्स आले की तुम्हाला किर्चॉफ्स लॉ वापरता येईल. राईट? ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करतो. पहा लक्षात घ्या. म्हणून 13 मायनस 12 13 मायनस काय सांगा 12I1 मायनस 12I2 मायनस 2I2 इक्वल टू हाऊ मच 0. लक्ष द्या. आले इथपर्यंत सगळे. नंतर पहा 13 मायनस 12I1 ठीक आहे मायनस 12I2 आणि मायनस 2I2 किती झाले सांगा मायनस 14I2 इक्वल टू हाऊ मच 0. आलं लक्षात सर्वांच्या. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का ते पहा लक्षात 12I1 प्लस 14I2 is equal to 13. This is equation number 2. This 2 minus sign goes there and becomes plus 13 as it is. कळतं सर्वांना? तर हे झालं इक्वेशन नंबर काय सांगा 2. परत एकदा पहा. आलं लक्षात? प्लस 12 प्लस 14 आणि 13 goes there. आलं लक्षात? ठीक आहे. चला पहा. जाऊया आता पुढं. आता मला काय करायचं इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह करायच्या नाव. इक्वेशन 2 लक्षात आलं सर्वांच्या कसं मिळालंय ते? ठीक आहे. आता मी या ठिकाणी त्याला थोडं ब्रॅकेट करून ठेवतो. पहा लक्षात द्या. ठीक आहे. नाव वी सॉल्व्ह. नाव we solve equation 1 and काय सांगा 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह करूयात आपण. लक्षात द्या. फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन काय सांगा 1 काय लक्षात आलं पहा लक्षात द्या. I1 is equal to 2I2 minus 6 येतील. I1 is equal to 2I2 minus 6. नीट लक्षात द्या. I1 goes there 6 comes here 2I2 minus 6 equal to I1. राईट? ठीक आहे. मग आता ही किंमत पहा सबस्टिट्यूट इन इक्वेशन काय सांगा 2. 2 मध्ये सबस्टिट्यूट करू सांगा. 2 नंबरचं इक्वेशन जे आहे ते नीट लक्षात घ्या. काय सांगा 12I1 व्हॉट इज I1 2I2 minus 6 हे पहा I1 ची व्हॅल्यू 2I2 minus 6 बरोबर. ठीक आहे. प्लस 14I2 इज इक्वल टू 13. पहा लक्षात. ही जी I1 ची व्हॅल्यू होती की नाही त्याच्या ऐवजी मी 2I2 minus 6 टाकलेत. पहा I1 च्या व्हॅल्यूच्या ऐवजी 2I2 minus 6 कुठून आले ती 1 नंबरच्या इक्वेशन मधून. चला सॉल्व्ह करू. 12 दुने 24I2 minus 72 प्लस 14I2 इज इक्वल टू 13. आलं लक्षात? ठीक आहे. 24I2 नंतर पहा 24I2 आणि 14I2 किती झाले 38I2 38I2 आणि इज इक्वल टू 13 प्लस 72. राईट? नाउ व्हॉट हॅपन्स पहा 38I2 इज इक्वल टू 38 प्लस 72 किती आले सांगा 85 कळतं सर्वांना? ठीक आहे. ते 85 त्या ठिकाणी आलं. आता आपल्याला काय करायचं ते डिवाइड करायचंय. मग I2 इज इक्वल टू 85 अपॉन 38. राईट? ठीक आहे. लेट्स चेक व्हॉट हॅपन्स पहा 38 1 चा 38 2 चा 76 85 76 तर आहे 9 घेतले 0 30 76 वन्स अगेन मायनस 4 आणि 40 4 12 3 टाइम्स एंड देन दिस 120. ठीक आहे. 2.23 बरोबर. ठीक आहे. 40 180 114 कट होतील इथं. आणखी इथं राहतील 6 इथं राहतील 2 आणि मग मला वाटतं 7 चौक 28 7चा वगैरे वाद बसेल त्या ठिकाणी नियर अबाउट 7. चला 2.237 एम्पियर नियर अबाउट. चला एवढा एम्पियर मग लक्षात ठेवा. I2 इज इक्वल टू काय सांगा 2.237 एम्पियर. लक्षात घ्या. ठीक आहे. I2 ची व्हॅल्यू मिळाली. आता I2 ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू. I1 इज इक्वल टू नाउ लक्षात द्या I1 इज इक्वल टू व्हॉट इज 2I2 मायनस काय सांगा 6 2 into 2.237 मायनस काय सांगा 6 पहा 7 2 चा 14 1 6 7 4 2 पॉइंट मायनस काय सांगा 2 4 पॉइंट काय सांगा 4 7 4 मायनस 6. राईट? ठीक आहे. पहा 6.000
आणि 4.47 here it is 6, here it is 2, here it is काय सांगा 5, here it is 1.526 ampere. So this is the current flowing through the काय सांगा I1 is the काय सांगा 1.5 आणि ते I1 has the negative sign. I1 has काय सांगा negative sign. Negative sign काय येतं तर आपण जे लूप ट्रेस करतो किंवा आपण जे काही करंटचे साइन टाकतो ते साइन आपल्याला सुरुवातीला माहित नसतं करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन ऑर इन दिस डायरेक्शन. आलं लक्षात हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे आपण काय करत असतो की आपण आपल्याला वाटेल तर साइन सुरुवातीला घेतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. परंतु जर करंट I1 असं निगेटिव्ह आला तर समजा याचे काय आपल्या लूपचं डायरेक्शन किंवा याचं डायरेक्शन निगेटिव्ह आहे अपोजिट करंट फ्लो होतो असं का होतो. चला I1 आला आता आपल्याला काय करायचे पहा लक्षात घ्या. नाव I1 प्लस I2 काय I1 सांगा -1.526 आणि प्लस I2 किती आहे 2.237 राईट. ठीक आहे मग आता पहा लक्षात घ्या 2.237 आणि 1.526 here it is 1 here it is 1 here it is काय सांगा 12 12 7 7 आणि here it is काय सांगा 0 तर 0. काय सांगा 0.711 एंपियर. I1 प्लस I2 ची व्हॅल्यू किती आली सांगा 0.711 एंपियर राईट. आणि मग ह्या तीन व्हॅल्यू आपल्या आल्या. आता काय लक्षात आलं तुमच्या की आपल्याला काय प्रश्न विचारला नीट लक्षात फाइंड द करंट थ्रू ईच ब्रँच ऑफ द सर्किट. ही जी पहिली ब्रँच आहे त्यातून किती करंट चाललाय I1 किती व्हॅल्यू आली आहे ती आहे आपल्याकडे. सेकंड जी ब्रँच आहे C पासून F पर्यंत किती करंट चाललाय I2 तो आहे आपल्याकडे आणि 12 ओमच्या याच्यातून I1 प्लस I2 एवढा रेजिस्टन्स चाललाय. आपण आन्सर लिहूयात पहा लक्षात घ्या. देअरफॉर एक आकडा करंट फ्लोइंग थ्रू सोर्स ऑफ 7 वोल्ट इज I1 आणि I1 इज नथिंग बट काय सांगा किती आला आपला I1 -1.526 एंपियर. ठीक आहे सेकंड क्वेश्चन सेकंड आन्सर आपला असणार आहे करंट फ्लोइंग थ्रू सोर्स ऑफ 13 वोल्ट. तो करंट किती होता I2 पहा 13 वोल्ट मधून I2 करंट चाललेला आहे. I2 ची व्हॅल्यू आपली आली किती सांगा 2.237 एंपियर. आणि थर्ड क्वेश्चन आहे पहा लक्षात करंट फ्लोइंग थ्रू 12 ओम रेजिस्टन्स इज इक्वल टू I1 प्लस I2 and I1 plus I2 ची व्हॅल्यू आपली 0.711 एंपियर. इन दिस वे वी हॅव रिटन द काय सांगा आन्सर्स. अशा रीतीने मला सांगायचा मुद्दा असा होता की हाऊ टू यूज द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. हाऊ टू यूज द काय सांगा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ कसा वापरायचा कुठली तुम्ही दोन लूप याच्यामध्ये तीन लूप पण शक्य आहे. तुम्ही हे ते हे असं डायरेक्ट संपूर्ण लूप सुद्धा घेऊ शकता. आता हे एक्झाम्पल जेव्हा बुक मध्ये सॉल्व्ह करून दिले त्यावेळेला एक संपूर्ण लूप घेतलेले आहे. हे एक घेतले आणि संपूर्ण एक लूप घेतले. तर मी तुम्हाला हे आणि हे घेतले. आता तुम्ही कुठली दोन लूप्स किंवा जे काय गरज पडली तर तीन पण लूप्स मध्ये किर्चॉफ्स लॉ वापरू शकता आणि ती इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे सायमल्टेनियस. ती इक्वेशन तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे. यू विल गेट द व्हॅल्यूज ऑफ काय सांगा I1 I2 आणि जे काही तुम्ही वापरले असतील व्हेरिएबल्स. ठीक आहे तर त्या ठिकाणी त्या व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता काढू शकता. तर दिस ऑल अबाउट द काय सांगा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. रूल्स फार महत्त्वाचे. साइन कन्व्हेन्शनचे रूल लक्षात ठेवा. साइन कन्व्हेन्शनचे रूल जर असतील तरच तुम्हाला हे व्हॅल्यू टाकता येईल आणि तरच ते सोडवता येतं. आलं लक्षात. त्यामुळे साइन कन्व्हेन्शन फार महत्त्वाचे ते लक्षात ठेवा आणि किर्चॉफ्स लॉची प्रॅक्टिस करा. ओके थँक्यू.